नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका अत्यंत प्रभावशाली आणि खऱ्या अर्थाने आयुष्य बदलून टाकणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच हे जगप्रसिद्ध पुस्तक तुम्ही ऐकून असालच. आज आपण याच पुस्तकात दडलेल्या यशाच्या आणि उद्योजकतेच्या सर्वोच्च रहस्यांचं विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, अँड्र्यू कार्नेगी यांच्या प्रेरणेने हिल यांनी अनेक वर्ष संशोधन करून जे गुपित शोधून काढलं, त्याचा वापर करून कोणीही, अगदी कमी शालेय शिक्षण असलेली व्यक्तीही यशाच्या शिखरावर पोहोचू शकते. यशस्वी उद्योजकासारखा विचार कसा करावा आणि आपल्या स्वप्नांना वास्तवात कसं आणावं, यावरचा हा एक परिपूर्ण आणि सखोल मास्टर क्लास आहे. थोडक्यात सांगायचं तर आज आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत, ज्यामध्ये इच्छाशक्ती, स्वतःला सूचना देण्याचं तंत्र, मास्टरमाइंड ग्रुप, आपली सर्जनशील ऊर्जा आणि शेवटी भीतीवर मात कशी करायची, या सगळ्याचा प्रवास आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, इच्छा आणि पैशाची जाणीव, जो यशाचा भक्कम पाया आहे. तुम्ही कधी मनी कॉन्शियसनेस म्हणजेच पैशाच्या जाणीवेबद्दल ऐकलंय का? ही खूपच रंजक संकल्पना आहे. पैशाची जाणीव म्हणजे आपल्या ध्येयावर म्हणजेच संपत्तीवर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करणं. जेव्हा तुमच्या मनात भरपूर पैसे कमावण्याची अत्यंत तीव्र इच्छा असते, तेव्हा ती एक विशेष मानसिक अवस्था बनते. या अवस्थेत आपण स्वतःला आधीच श्रीमंत समजू लागतो आणि याचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? ही मानसिकता गरिबीच्या विचारांना पूर्णपणे बाजूला सारते आणि आपल्या समोरील सर्व मर्यादा काढून टाकते. जेव्हा आपण पैशाची जाणीव सतत मनात ठेवतो, तेव्हा पैसे कमावण्याच्या नवनवीन संधी आणि परिस्थिती आपोआप आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात. थोडक्यात सांगायचं तर आपले विचारच आपले वास्तव घडवतात, हा यातील सर्वात मोठा धडा आहे. पण मित्रांनो, संपत्ती निर्माण करण्यासाठी केवळ विचार करणं पुरेसं नाहीये, बरोबर? त्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीची आणि कृतीची गरज असते. यासाठी हिल यांनी 6 अचूक पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी, तुम्हाला नेमकी किती रक्कम हवी आहे हे आधी निश्चित करा. मला फक्त खूप पैसे हवेत असं नुसतं म्हणणं पुरेसं नाही. दुसरी, त्या संपत्तीच्या बदल्यात तुम्ही जगाला काय देऊ शकता हे ठरवा. तिसरी, एक निश्चित तारीख ठरवा. चौथी, एक भक्कम योजना तयार करून लगेच कामाला लागा. पाचवी, हे सर्व एका कागदावर अत्यंत स्पष्टपणे लिहून काढा. आणि 6वी, सर्वात महत्त्वाची पायरी, हे लिहून काढलेलं विधान दिवसातून 2दा न चुकता वाचा. या अचूक कृतींमुळे तुमचा श्रीमंत होण्याचा प्रवास अत्यंत सुनियोजित आणि स्पष्ट होतो. आता आपण वळूयात दुसऱ्या विभागाकडे, जिथे आपण आपल्या मनाच्या कार्यपद्धतीविषयी आणि विशेष ज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत. ऑटो सजेशन म्हणजेच स्वतःला सकारात्मक सूचना देण्याची पद्धत. कल्पना करा, आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे अगदी एका सुपीक बागेसारखं असतं. जर तुम्ही तिथे जाणीवपूर्वक यशाची आणि सकारात्मकतेची बीजं पेरली नाहीत, तर तिथे नकारात्मक विचारांचं तण अगदी सहजपणे आणि आपोआप वाढायला लागतं. म्हणूनच वारंवार सकारात्मक आणि समृद्धीचे विचार आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपली स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरतील. शालेय शिक्षणापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं किती महत्त्वाचं आहे, हे हेनरी फोर्ड यांच्या एका प्रसिद्ध प्रसंगावरून आपल्याला उत्तमरित्या समजतं. तुम्हाला कदाचित माहिती असेल की फोर्ड यांनी फारसं शालेय शिक्षण घेतलं नव्हतं. एकदा एका वृत्तपत्राने त्यांच्यावर मानहानीचा दावा करून त्यांना चक्क अज्ञानी म्हटलं. तेव्हा न्यायालयात फोर्ड यांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. ते म्हणाले, मी माझ्या ॲडमिनला फोन करून तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. त्यासाठी मला माझं मन सामान्य ज्ञानाने भरून ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. यावरून हेच सिद्ध होतं की केवळ जनरल नॉलेज नसून विशेष ज्ञान आणि ध्येयावरील अचूक लक्षच माणसाला महान बनवतं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महान यश मिळवण्यासाठी पारंपरिक शालेय शिक्षणापेक्षा स्व-अध्ययन आणि विशेष कौशल्य खूप जास्त महत्त्वाची असतात. शिकणं हे केवळ शाळेच्या 4 भिंतींपुरतं मर्यादित नसतं. आपण कोणत्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो. जर एखाद्या व्यक्तीकडे एखादं विशेष उद्दिष्ट असेल, आवश्यक कौशल्य असेल आणि सकारात्मक व्यक्तिमत्व असेल, तर ती व्यक्ती व्यावसायिक जगात सहजपणे मोठं यश संपादन करू शकते. सतत काहीतरी नवीन शिकण्याची हीच वृत्ती तुमची खरी प्रगती घडवून आणते. आणि याच विशेष ज्ञानाला जेव्हा कल्पनाशक्तीची जोड मिळते, तेव्हा काय चमत्कार घडू शकतो, याचे एक जबरदस्त उदाहरण म्हणजे आसा कँडलर आणि त्यांची कोको कोला कंपनी. आसा कँडलर यांनी एका स्थानिक डॉक्टरकडून केवळ एक जुनी किटली आणि एका कागदावर लिहिलेलं एक सूत्र विकत घेऊन आपला उद्योग सुरू केला होता. पण कोको कोला या आजच्या जागतिक साम्राज्याचं खरं रहस्य तो कागदाचा तुकडा नसून कँडलर यांची कल्पनाशक्ती होती. कल्पनाशक्ती हीच खऱ्या अर्थाने ज्ञानाला जिवंत करते आणि त्याचं एका प्रचंड यशात रूपांतर करते. चला आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया. इथे आपण योग्य नियोजन, निर्णय क्षमता
आणि योग्य लोकांच्या संगतीविषयी बोलणार आहोत. चिकाटी आणि नियोजन कसं काम करतं हे थॉमस एडिसन यांच्या उदाहरणावरून अगदी उत्तमरित्या स्पष्ट होतं. त्यांच्या प्रयत्नांकडेच पहा. पहिल्याच दिवशी त्यांनी आपलं ध्येय स्पष्टपणे निश्चित केलं होतं. त्यानंतर अनेक महिने त्यांनी हजारो प्रयोग केले, जे पूर्णपणे अयशस्वी झाले. पण एडिसन यांनी तिथे हार मानली का? अजिबात नाही. त्यांनी प्रत्येक अपयशाला एक तात्पुरती शिकण्याची संधी मानली, आपली योजना सुधारली आणि पुन्हा प्रयत्न केले. आणि अखेर त्यांनी विजेच्या बल्बचा शोध लावलाच. अपयश म्हणजे सर्वस्व संपलं असं नाही, तर ती केवळ योजनेतील एक त्रुटी असते जी सुधारता येते. हाच यातून मिळणारा मोठा धडा आहे. यशाच्या प्रवासातला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे तुमची निर्णय क्षमता. जलद आणि ठाम निर्णय घेतल्याने नेहमी यश मिळतं, तर दुसरीकडे संकोच आणि सतत बदलणाऱ्या मतांमुळे अपयश पदरी पडतं. हेनरी फोर्ड यांच्या मॉडेल टी कारचं उदाहरण घ्या. त्यांच्या सल्लागारांनी त्यांना डिझाईन बदलण्याचा खूप सल्ला दिला, पण फोर्ड आपल्या निर्णयावर अगदी ठाम राहिले. त्यांनी टीकाकारांकडे अजिबात लक्ष दिलं नाही. परिणाम काय झाला? त्या एका मॉडेलने त्यांना अफाट संपत्ती मिळवून दिली. श्रीमंत लोक अत्यंत वेगाने आणि ठामपणे निर्णय घेतात, हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही कधी विचार केलाय की एका व्यक्तीचं मन आणि मास्टर माइंड ग्रुप यात नक्की काय फरक आहे? हे अगदी एका बॅटरीसारखं आहे. एकट्या व्यक्तीचं मन हे एकाच बॅटरीसारखं काम करतं, जे तुम्हाला केवळ मर्यादित ऊर्जा देऊ शकतं. परंतु मास्टर माइंड ग्रुप म्हणजे एकापेक्षा जास्त बॅटरींचं नियोजन असतं, जे सतत आणि अनेक पटींनी वाढलेली शक्ती निर्माण करतं. हेनरी फोर्ड सुरुवातीला खूप गरीब होते, पण त्यांनी 5 अत्यंत हुशार आणि विश्वासू लोकांचा एक मास्टर माइंड गट तयार केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच गटाच्या मदतीनं अवघ्या 5 ते 10 वर्षात ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले. आता आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत, जो यशाचा वेगवान मार्ग आहे: आपली सर्जनशील ऊर्जा. हे समजून घेणं थोडं वेगळं वाटू शकतं, पण प्रत्येक माणसामध्ये एक अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली नैसर्गिक, शारीरिक आणि लैंगिक ऊर्जा असते. ही एक प्रकारची जीवनदायिनी ऊर्जा आहे. परंतु या ऊर्जेचा वापर केवळ नैसर्गिक गरजांपुरता मर्यादित न ठेवता आपल्या इच्छाशक्तीने तिला नियंत्रित करून उच्च उत्पादक, सर्जनशील आणि व्यावसायिक कार्यांकडे वळवणं, यालाच ट्रान्सम्युटेशन किंवा ऊर्जेचे परिवर्तन असं म्हणतात. जर ही ऊर्जा अनियंत्रित राहिली तर ती विनाशकारी ठरू शकते, पण जर तिला योग्य दिशा दिली तर ती एक प्रचंड सामर्थ्यवान साधन बनते. इतिहासात डोकावून पाहिलं तर दिसेल की अनेक महान संगीतकार, लेखक, शास्त्रज्ञ आणि यशस्वी उद्योजकांनी आपल्यातील याच तीव्र ऊर्जेला सर्जनशील कल्पनाशक्तीमध्ये परावर्तित केलं. यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि नवनिर्मितीची क्षमता अफाट वाढली. ही नैसर्गिक प्रेरणा योग्य मार्गावर वळवल्यास ती तुम्हाला केवळ वाईट सवयींपासूनच वाचवत नाही, तर प्रगतीचे नवनवीन आणि अद्भुत मार्ग खुले करते. उच्च पातळीवरील यशासाठी या ऊर्जेचा विधायक वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया 5व्या विभागाकडे, जिथे आपण मानवी मनाच्या सर्वोच्च पातळीबद्दल म्हणजेच 6व्या इंद्रियाबद्दल जाणून घेणार आहोत. इथे खूप सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो: इन्फिनिटी इंटेलिजन्स किंवा अनंत बुद्धिमत्तेशी संपर्क कसा साधायचा? इन्फिनिटी इंटेलिजन्स ही तीच वैश्विक ऊर्जा आहे जी विश्वातील प्रत्येक वस्तूच्या कणाकणात समावलेली आहे आणि सर्व गोष्टींना जोडते. मग हे महान आणि यशस्वी लोक या अफाट शक्तीशी कसे जोडले जातात आणि त्याचा लाभ कसा घेतात? या प्रश्नाचं उत्तर दडलंय आपल्या 6व्या इंद्रियात म्हणजेच 6th सेन्समध्ये. आपण आधी पाहिलेल्या सर्व 12 पायऱ्यांवर प्रभुत्व मिळवल्यानंतरच या 6व्या इंद्रियापर्यंत पोहोचता येतं. हे इंद्रिय आपल्या सर्जनशील कल्पनाशक्तीला हाताळतं आणि आपल्याला विश्वाच्या अनंत बुद्धिमत्तेशी जोडतं. अब्राहम लिंकन यांसारख्या महान नेत्यांनी याच 6व्या इंद्रियाचा वापर करून अंतर्ज्ञान आणि दैनंदिन मार्गदर्शन प्राप्त केलं होतं. हे केवळ आपल्याला नवीन कल्पनाच देत नाही, तर भविष्यात येऊ शकणाऱ्या धोक्यांची पूर्वकल्पना देऊन आपल्याला सावध देखील करतं. दैनंदिन व्यवहारात या अंतर्ज्ञानाचं मार्गदर्शन मिळवणं हा यशाचा सर्वोच्च बिंदू आहे. तर इथला सर्वात कळीचा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्यातील भीतीवर मात करावीच लागेल. आपल्याला श्रीमंत होण्यापासून रोखणारी मुख्यत्वे भीतीची 6 भूते आहेत. ती म्हणजे गरिबीची भीती, टीकेची भीती, खराब आरोग्याची भीती, प्रेम गमावण्याची भीती, म्हातारपणाची भीती आणि मृत्यूची भीती. यांपैकी विशेषतः गरिबी आणि टीकेची भीती ही अतिशय भयंकर असते. ती आपला आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट करते आणि आपल्यातील खऱ्या क्षमतेला एका मर्यादेत बांधून ठेवते. संभ्रम आणि चिंतेमुळे निर्माण होणारे हे छुपे शत्रू वेळीच ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. पण मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट सांगू? भीती हे दुसरं तिसरं काही नसून फक्त आपल्या मनाचं एक उत्पादन आहे. आणि आपले विचारच भौतिक वास्तवात बदलत असल्यामुळे आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलंच पाहिजे.
जे नातेवाईक, मित्र किंवा टीकाकार सतत नकारात्मक बोलून तुमच्यात निराशा पसरवतात, अशा सर्व लोकांसाठी आपण आपल्या मनाचे दरवाजे पूर्णपणे बंद केले पाहिजेत. इतरांच्या मतांचा आदर नक्की असावा, परंतु आपली इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी स्वतःचं मन शांत आणि नकारात्मक प्रभावांपासून दूर ठेवणं हेच यशाचं गमक आहे. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा एकाच वाक्यात सांगता येईल: नेहमी स्वतःसाठी मनाची शांती आणि आनंद निवडा. बघा, तुम्ही आयुष्यात कितीही अफाट संपत्ती मिळवली, पण जर तुम्हाला मनःशांतीच नसेल तर त्या संपत्तीला काहीच अर्थ उरत नाही. सर्व प्रकारच्या भीती आणि चिंतांच्या वर उठून स्वतःला आनंदी आणि शांत ठेवणं हीच खऱ्या अर्थाने यशाची सर्वात मोठी पावती आहे. सादरीकरणाच्या शेवटी जाता जाता एक विचार नक्की करा. जर या सिद्ध झालेल्या तत्वांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने सराव केला, तर आपलं उद्याचं वास्तव किती अद्भुत आणि अमर्याद असू शकेल. हे सर्व सखोल विचार अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी नेपोलियन हिल्स यांचं थिंक अँड ग्रो रिच हे मूळ पुस्तक नक्की वाचा. हा अमूल्य खजिना तुमच्यासाठीच आहे. धन्यवाद.